आज थोड्या वेगळ्या पद्धतीने चिकन ट्राय केलं होतं. झालं असं, की एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. चिकन ऑर्डर केलं होतं आणि चिकन तिथलं इतकं छान होतं की नाही, फक्त त्याला रंग थोडासा असा काळपट आलेला होता. कशामुळे ते काय मला माहिती नाही. पण खूप छान आणि अप्रतिम टेस्ट होती त्याची. म्हटलं आपण पण एकदा ट्राय करायचं. म्हणून मग मी त्या नारळाच्या ज्या वाट्या असतात सुक्या खोबऱ्याच्या, त्या मी डायरेक्ट फ्लेमवरती भाजून घेतल्या. थोड्याशा काळपट झाल्यानंतर कांदासुद्धा मी तसाच भाजून घेतला. आलं लसूणची पेस्ट केली आणि भरपूर सारा कांदा उभा बारीक चिरून, पातळ एकदम चिरून तेलावरती त्याची फोडणी केली. त्याच्यामध्ये आपला मालवणी मसाला फक्त टाकलेला आहे. बाकी मी कोणताही मसाला चिकनसाठी वापरला नाही. त्याच्यानंतर छान आलं लसूणची पेस्ट टाकून तो मसाला परतवून घेतलेला आहे. त्याच्यात चिकनचे पीस टाकले, छान परतवले, मीठ टाकलं आणि सगळ्यात शेवटी शिजवून घेतल्यानंतर आपण जे खोबरं आणि कांदा भाजून घेतलं होतं, त्याचं मी असं खडबडीत असं वाटण करून घेतलं मिक्सरला आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं. शेवटी थोडंसं आणखीन मीठ टाकलं आणि छान आपला चिकन तयार आहे.